ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमतवर मुलुख महाराष्ट्र। आणि यानंतर बातमी एका भेटीची आहे। खासदार छत्रपती संभाजीराजे हे उद्या मराठा आरक्षणाच्या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची सिल्वर वोक या निवासस्थानी भेट घेणार असल्याचं कळतंय। सकाळी 9:30 वाजता या दोन नेत्यांमध्ये बैठक होणार असल्याचं कळतंय। छावा संघटनेचे प्रमुख धनंजय जाधव आता आपल्या सोबत आहेत। धनंजयजी, या दोन नेत्यांची मराठा आरक्षणासारख्या महत्त्वाच्या प्रश्नावर होणारी ही भेट किती महत्त्वाची आहे? नक्कीच आदरणीय छत्रपती संभाजी महाराजांना हा मराठा आरक्षणाचा निकाल आल्यानंतर तुम्ही पाहिला असेल की मराठा आरक्षणाच्या बाबतीमधली भूमिका घेण्यासाठी महाराष्ट्रभरातला हा दौरा केलेला आहे। त्या ठिकाणी असणारे अभ्यासक असतील, समन्वयक असतील, मराठा समाजातले जुने चळवळीतले सहकारी असतील, यांच्या सर्वांची अशी चर्चा करून काही अजेंडा त्यांनी ठरवलेला आहे आणि तो 28 तारखेला डिक्लेअर करणार आहेत। परंतु हे होत असताना या निकालामध्ये किंवा मराठा आरक्षणाच्या चळवळीमध्ये राजकीय पक्षांची भूमिका ही सर्वात महत्त्वाची आहे। कारण की कायदा जो बनतो किंवा ही इच्छाशक्ती हे राजकीय नेत्यांची असणं अपेक्षित आहे। त्या अनुषंगाने उद्या आदरणीय पवार साहेबांची भेट होत आहे। ही भेट होत असताना तुम्हाला सर्वांना माहितीच आहे की राज्यातलं पवार साहेबांचं वजन, केंद्रातलं पवार साहेबांचं वजन, ते पाहता आजवर पवार साहेबांनी ज्या भूमिका घेतल्या पाहिजे होत्या त्या घेतलेल्या दिसत नाहीत। या भेटीच्या नंतर आदरणीय मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे असतील, विरोधी पक्षनेते देवेंद्रजी फडणवीस असतील, यांची देखील भेट होणार आहे। परंतु या भेटी होत असताना संभाजी महाराज वारंवार सांगत आहेत की आता ही लढाई लोकांना वेठीस धरण्यापेक्षा, राजकीय नेते तुझं माझं करण्यापेक्षा केंद्रावर भूमिका काही जण ढकलतात, केंद्रातले काही लोक राज्यावर भूमिका ढकलतात, हे करत बसण्यापेक्षा ही लोक मार्ग कसा काढतील या अनुषंगाने आम्हाला सर्वांना या बैठकीकडे महत्त्वाच्या दृष्टीने पाहावं वाटतं। परंतु धनंजयजी यामध्ये महत्त्वाचा दुवा म्हणून काम करावं। धनंजयजी, याबद्दल आतापर्यंत शरद पवार यांनी कुठल्याही प्रकारचं वक्तव्य केलेलं नाही। जेव्हापासून आरक्षण रद्द झालेलं आहे तेव्हापासून या बैठकीच्या नंतर शरद पवार यांची आरक्षणाबद्दलची भूमिका स्पष्ट होईल असं वाटतंय? भूमिका स्पष्ट होईल का नाही याबाबत नक्कीच खरंच विचारात पडावं लागेल। कारण की आजवरती पवार साहेबांची जर आपण त्यांची काम करण्याची पद्धत पाहिली तर ते मितभाषिक कमी बोलतात या विषयावरती। परंतु मराठा समाजाला त्यांच्याकडनं अपेक्षा आहे नक्की पवार साहेब तुम्ही गप्प का आहात? जर प्रश्न सोडवायचा आहे तर तुमच्यासारख्या जाणत्या माणसाने, जाणत्या नेतृत्वाने याविषयी काहीतरी भूमिका मांडली पाहिजे। आणि मला असं वाटतं की माननीय संभाजीराजे ही देखील जी भूमिका मांडणार आहेत हे सर्व पक्षांना बोलतं कसं करता येईल या अनुषंगाने हा प्रश्न सोडवला कसा जाईल यासाठी ही भेट संभाजी महाराजांच्या महत्वाने असेल किंवा समाजाच्या अंगाने असेल ही महत्वाची आहे। छत्रपती संभाजीराजे यांनी